कमी पडता कामा नये ही दूरदृष्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांची आहे। आणि म्हणून ह्या वेळीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण अध्यक्षमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जलवाहतुकीसाठी 6,700 कोटीची तरतूद केलेली आहे। आणि फक्त तिथे घोषणा केली नाही अध्यक्षमध्ये, त्याच्यानंतर आमची गेल्या आठवड्यात बैठकही झाली आणि मुंबई वॉटर मेट्रोच्या अंतर्गत आपल्या मुंबईच्या MMR रिजनला वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याचं काम आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत। पहिले फेज हे आपण पुढच्या 2 वर्षामध्ये सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये 6 रूट MMR रिजनमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आम्ही जोडणार आहोत, जेणेकरून उद्या मुंबई असो की आजूबाजूच्या MMR रिजनमध्ये जसं आपण मेट्रोच्या निमित्ताने एकीकडे दुसरीकडे जातो त्याचं कौतुक सगळीकडेच होतं आहे, तसंच येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या वरुणजींना आदित्यजींना घेऊन नरिमन पॉईंटला लवकर पोहोचायचं असेल, कुठल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी न पोहता आपल्याला आदित्यजी पेंग्विनना डिस्टर्ब नाही करायचं आहे। तुम्हाला मला सुखरूप नरिमन पॉईंटला आणायचं आहे, म्हणून तुमच्या आपण एकत्र म्हणून आम्ही बँड्रा मला फक्त जुहू करून पिकअप करा, कारण मी जुहूला राहतो, जुहू करून आपण बँड्रावरून थेट नरिमन पॉईंट नक्की भेटतं। ते तुम्हाला देतो कॉफी सकट, कोल्ड कॉफी सकट। मला आठवण तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते आणि म्हणून आपण सगळे सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय, कारण की शेवटी ह्याच्याचमुळे आमच्या मुंबईचा विकास निश्चित पद्धतीने अजून अग्रेसर होईल। आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकल्पाच्यामुळे अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळावधीमध्ये आमच्या मुंबई मेट्रोच्यामुळे 7 कोटीपेक्षा जास्त पॅसेंजरची संख्या ही फक्त या जलवाहतुकीमुळे वाढणारे अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे लोकांची पण खूप गैरसोय दूर होईल आणि त्याच्यामुळे अन्यही गोष्टींचा फायदा या शहरांच्या आजूबाजूच्या ठिकाणी निश्चित पद्धतीने होईल अध्यक्ष।